डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त संविधानाचे जनक नव्हते, तर ते एक निष्णात अर्थशास्त्रज्ञ सुद्धा होते, हे तर आपल्याला माहितीच आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आरबीआयच्या स्थापनेत असलेला मोठा वाटा तुम्हाला माहिती आहे का? आपल्या देशाची सगळ्यात मोठी बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचं श्रेयही काही अंशी बाबासाहेबांना जातं. त्यांच्या एका पुस्तकाने भारतीय अर्थव्यवस्थेचं चित्रच बदललं. 1923 मध्ये बाबासाहेबांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकामध्ये त्यांनी आपल्या करन्सीवर चलनावरती सखोल विश्लेषण केलं. त्यांच्या सूचनांच्या आधारावरच हिल्टन यंग कमिशन म्हणजे रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्सची स्थापना झाली आणि त्यांच्या शिफारसींच्या आधारावरच 1935 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची सुद्धा स्थापना झाली. याच पुस्तकातून त्यांनी गोल्ड स्टँडर्ड सोडून मॅनेज करन्सीची मागणी केली होती. फक्त पुस्तकातच नाही तर 1942 ते 1946 मध्ये त्यांनी गव्हर्नमेंटमध्ये राहून थेट आरबीआयच्या धोरणांवर प्रभाव टाकला. याचा अर्थ सामाजिक न्यायासोबतच बाबासाहेबांनी भारताला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्याचाही मार्ग दाखवला. त्यांच्या आर्थिक विचारांनी भारताला नवी दिशा दिली. भारतातील मोठे धरण प्रकल्प जसे की दामोदर व्हॅली सुरू करण्याचं श्रेय देखील डॉक्टर आंबेडकरांच्या जल धोरणांना जातं. त्यांनी भारताच्या औद्योगिक प्रगतीचा पाया रचला. शेतकऱ्यांसाठी त्यांचा खूप स्पष्ट विचार होता. जमिनीचे लहान तुकडे थांबवण्यासाठी आणि आधुनिक शेतीसाठी त्यांनी सामूहिक शेतीचा पुरस्कार केला. अशा प्रकारे बाबासाहेबांचा केवळ संविधानातच नाही तर आरबीआय, कामगार हक्क, जलसंधारण आणि शेती सुधारणांमध्येही अष्टपैलू दृष्टिकोन होता.